मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी कॅप राउंडचे जे फॉर्म आहेत, त्यांच्या डेट्स ज्या होत्या त्या आता संपलेल्या आहेत. 3 इयर सीईटीसाठी रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही 21 होती आणि 5 इयर सीईटीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट ही 22 होती. आता मित्रांनो, 5 इयर सीईटीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट सुद्धा ओव्हर झालेली आहे. तेच आता 3 इयर सीईटी वाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्मचा स्टेटस हा पार्शली व्हेरिफाईड दिसतोय. आणि आता जर त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर फॉर्म अनलॉक होत नाहीये. म्हणजे तुम्ही सध्या तरी नवीन डॉक्युमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स रिवाइज करून पोर्टलवरती अपलोड करू शकत नाहीयेत. त्यामुळे तुमचे जे फॉर्म्स आहेत ते पार्शली व्हेरिफाईड स्टेजमध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यापुढे पार्शली व्हेरिफाईड फॉर्मचं काय होणार आणि कॅप राउंडचं कॉलेज सिलेक्शन कधी असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटीसाठी ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. यामध्ये तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला बेस्ट कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी आमचे काउन्सिलर्स मदत करतात. त्यानंतर कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये गायडन्स करण्याचं काम सुद्धा या काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. तसेच ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करायचे असतात त्यावेळेस आपण कुठले कॉलेजेस तिथे फिल करायला हवेत याविषयी तुम्हाला माहिती दिली जाते, जेणेकरून पहिल्या 2 राऊंडमध्येच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कुठल्या राऊंडमध्ये आता तुम्ही तुमचं कॉलेज फायनल करायला पाहिजे याच्याविषयी सजेशन देणं असेल, किंवा तुम्हाला जर कमी मार्क्स असतील आणि कमी मार्क्स असताना डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलर टीम तुम्हाला मदत करते. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आजच ही काउन्सिलिंग जॉईन करा. आता मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की 5 इयर सीईटी जी होती त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट ही 22 तारीख होती. आज 23 आहे, म्हणजे कालच ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण तेच 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 25 तारीख ही लास्ट डेट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. आणि या मधल्या काळामध्ये नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करणं आता पॉसिबल नाहीये. आता अशा विद्यार्थ्यांनी काय करावं की ज्यांचे फॉर्म पार्शली व्हेरिफाईड आहेत, अशा विद्यार्थ्यांना यापुढे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा चान्स मिळेल की नाही मिळणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने अजूनही कॅप राउंडचं जे डिटेल शेड्यूल आहे, फर्स्ट राउंड कधी असेल, सेकंड राउंड कधी असेल, तुमची मेरिट लिस्ट कधी लागेल याविषयी कुठल्याही प्रकारच्या डेट्स अजून अनाऊन्स केलेल्या नाहीयेत. त्यासाठी आपण मागच्या वर्षीचं कॅप राउंडचं शेड्यूल इथे रेफर करू शकतो. आता इथे आपण पाहू शकतो की मागच्या वर्षी ज्या वेळेस ई स्क्रुटनी झाली होती, आपण इथे पाहू शकतो ई व्हेरिफिकेशन टीमकडनं जी ई स्क्रुटनी चालू होती ती 26 तारखेपर्यंत चालू होती. आता या वर्षी ती 25 तारखेपर्यंत 3 इयर सीईटीसाठी चालू आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 28 तारखेला मागच्या वर्षी अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 1 साठी रिलीज करण्यात आली होती. तर आता 26 नंतर 28 म्हणजे 2 दिवसानंतर ही लिस्ट रिलीज केली गेली होती. आता 25 नंतर साधारणतः 27 ते 28 तारखेला 3 इयर सीईटीसाठी राउंड 1 ची जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे ते रिलीज होण्याचे चान्सेस आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेच जर आपण 5 इयर सीईटीसाठी पाहिलं तर 22 तारखेला डॉक्युमेंटची स्क्रुटनी संपलेली आहे. 24 ते 25 उद्या किंवा परवा या 2-3 दिवसामध्ये 5 इयर सीईटीसाठी जी असणारी अल्फाबेटिकल लिस्ट आहे ती सुद्धा रिलीज होईल. आता जी अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज होणार आहे त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांचे पार्शली व्हेरिफाईड डॉक्युमेंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांना थोडासा वेळ दिला जातो. कारण इथे आपण पाहू शकतो की 28 ला ही लिस्ट मागच्या वर्षी रिलीज केली होती आणि 29 ते 31 या 3 दिवसामध्ये इथे आपण पाहू शकतो रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट, कॅन्डिडेट टू एडिट द ऍप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पार्शली व्हेरिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे आहेत ते या 3 दिवसामध्ये अपलोड करता येतील. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरून जाऊ नका. तुमचे डॉक्युमेंट जरी पार्शली व्हेरिफाईड असतील तरीही तुम्हाला 3 दिवसांचा अल्फाबेटिकल लिस्ट आल्यानंतर वेळ दिला जाईल. त्या दरम्यान तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तिथे मेन्शन केलेले असतील ते तुम्ही अपलोड करू शकता. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो एरर तुम्हाला आलेला आहे तो एरर व्यवस्थित पाहून घ्या, रिमार्क व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर त्यानुसार तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते रेडी ठेवा. कारण असं व्हायला नको की तुम्ही मेरिट लिस्टची वाट पाहाल, त्याच्यानंतर मग तुम्हाला मेरिट लिस्ट आल्याचं कळेल
आणि मग तुम्ही निर्णय घ्याल की चला आता मी डॉक्युमेंट अपलोड करतो आणि ते डॉक्युमेंट इनकम्प्लीट असायचं, मग 3 दिवसामध्ये धावपळ करत त्या डॉक्युमेंट मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे मध्ये जो 3 दिवसांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे तो तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून परत त्याच्यावरती काही रिजेक्शन आलं तर ते हँडल करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले असणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट तुमचं अल्फाबेटिकल लिस्ट येण्याच्या अगोदरच रेडी असावं, याच्याकडे विशेष लक्ष द्या. हवं तर काही स्पेसिफिक तुमचा इश्यू असेल तर सीईटी सेलच्या हेल्पलाईनवरती कॉल करून त्यांना स्पष्टपणे विचारून घ्या की तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये काय काय त्या डॉक्युमेंटमध्ये पाहिजे. ठीक आहे, कारण ते लोक त्यासाठीच तिथे बसलेले आहेत, त्यांचं काम आहे तुम्हाला व्यवस्थित गाईड करणं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर साधारणतः 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचा चान्स येईल. 5 इयर सीईटीसाठी सांगायचं झालं तर 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करता येईल आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून तुमचे फॉर्म हे व्हेरीफाईड करूनच घ्यावे लागतील. अदरवाईज त्याच्यानंतर तुम्हाला पुढे कुठलाही चान्स दिला जाणार नाही. इन केस जर तुम्ही फॉर्म आता ओपन मधून भरलेला असेल, तुमचं डॉक्युमेंट येणार असेल आणि 3 दिवसामध्ये तुम्ही जर ते कन्वर्ट करणार असाल कॅटेगरीमध्ये, जर ते 3 दिवसामध्ये झालं तरच पॉसिबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये जावं लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित डॉक्युमेंट रेडी ठेवा. 3 दिवसामध्ये प्रायोरिटीने ते काम करून घ्या, कारण तिथे एक्सटेन्शन मिळत नाही. तर हे होतं डॉक्युमेंट अपलोड विषयी, ज्यांचे फॉर्म पार्शली व्हेरीफाईड आहेत त्यांच्याविषयी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतील त्याच्यानंतर परत एक फायनल मेरिट लिस्ट येईल आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन्स सिलेक्ट करायचे असतात. तर इथे आपण पाहू शकतो मागच्या वर्षी अल्फाबेटिकल लिस्ट मधलं जे ग्रीव्हियन्स रिड्रेसल आहे ते 31 तारखेला संपलं होतं आणि 5 तारखेला फायनल मेरिट लिस्ट आली होती. म्हणजे साधारणतः 2 ते 3 तारखेला 3 इयर सीईटीची फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे असतील. ते जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 1 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे फिलअप करावे लागतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने टेंटेटिव्ह शेड्यूल हे यावर्षी कॅप राऊंडचं फर्स्ट राऊंड पर्यंत असणार आहे आणि कॅप राऊंडच्या या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर ग्लोबल ऑनलाईनची जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती तुम्ही जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जाईल. तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये गाईड केलं जाईल. कॅप राऊंडचे फॉर्म फिलअप करताना, ऑप्शन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला मदत केली जाईल. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाईल आणि तुमच्या पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला बेटर कॉलेज कसं भेटेल याच्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच जर तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील आणि तरीही तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी डायरेक्ट कॉलेज ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग टीम ही तुम्हाला मदत करेल. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.